सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. गेले 2 दिवस झालं या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडत आहेत मित्रांनो. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांनी 2-3 पोस्ट केल्या. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतात, बहुजनावर अत्याचार होतात, महापुरुषांचे विटंबना केली जाते, त्या ठिकाणी एकमेव पॅन्थर धडकला जातो. त्याचे नाव आहे दीपक भैया केदार. मित्रांनो, वरणगाव असेल या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक चालू असताना काय हरामखोर जातीवादी संघटनेच्या समाजकंटकांनी त्या मिरवणुकीवरती दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये आमचे दलित बांधव, आमचे बौद्ध बांधव जखमी झाले. माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्टॅच्यूची, यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. कोपरगाव या ठिकाणी माता रमाबाई जयंती उत्सवाचे बॅनर लावण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील मित्रांनो बॅनर फाडण्यात आले या समाजकंटकांकडून. आता कालचीच एक घटना आहे. जत सांगली येथील एक 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला मित्रांनो. अतिशय दुर्दैवी तिचा खून करण्यात आला. तिला एका पोत्यामध्ये बांधून पेटीत तिचा मृतदेह टाकण्यात आला. तिच्यावर अन्याय करण्यात आला, तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मित्रांनो, हा जो कोणी लिंग पिसाड प्रवृत्तीचा व्यक्ती असेल, या हरामखोराला पोलीस प्रशासनाने फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक वरती हे केस घेण्यात यावी मित्रांनो. अरे हे जे कोणी लिंग पिसाड प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जर मित्रांनो पॅन्थरला जर कुठले सापडले तर या हरामखोरांचे हात पाय डायरेक्ट कलम करून या हरामखोरांना भीक मागण्यासाठी बस स्टँड वरती सोडा. यांना फाशीची शिक्षा देखील नकोय. हरामखोर पटकन जीव जाईल यांचा. यांना बी त्रास सहन केला पाहिजे. यांना बी तडप काय असते हे कळाले पाहिजे. काय त्या चिमुकलीचा अंतकरण म्हणलं असेल मित्रांनो. काय तिच्या मायबापावर प्रसंग ओढावला असेल मित्रांनो. या महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे जातीवादी सरकार आहे, मनोवादी सरकार आहे, या सरकारला जाग करण्यासाठी पॅन्थर धडकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अत्याचार अन्याय होईल त्या ठिकाणी पॅन्थर धडकल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. खूप दिवस झालं पाहतोय बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना केली जाते, कुठं संविधान जाळले जाते, आमच्या भावनाशी खेळले जाते. नका रे हरामखोरांनो, नका. आम्ही बौद्ध स्वीकारला आहे. नका आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू, नका आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू. आम्ही संविधानाला मानतो. जर आम्ही संविधानाला जर बाजूला केले तर हरामखोरांनो भीमा कोरेगावचा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या जातीवादी मनोवाद्यांना पळता भुई आम्ही करून सोडणार नाही. या महाराष्ट्राचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत मित्रांनो. कारण की वारंवार घटना घडतात. दलितांविषयीच का होतंय हे हरामखोर जाणून बुजून आम्हा दलित बांधवांना छेडण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लक्षात ठेवा, हम दलितों को छेड़ो मत, नहीं तो फिर सुनामी आ जाएंगी. पॅन्थर एक बार जग गए तो सालों हो घर में घुस घुस कर एक एक को चुन चुन के मारेंगे. हम एक इशारा देते, जल्द से जल्द जत में जो घटना घड़ी है वहां के बच्ची पर जिस पांडुरंग नाम के एक हरामखोर लिंग पिसाड़ व्यक्ति ने बलात्कार किया है दोस्तों, तो पुलिस प्रशासन को मेरी विनती है कि आप जल्द से जल्द ये पांडुरंग नामक जो कोई हरामखोर है इसके ऊपर जल्द से जल्द केस दर्ज करे और इस हरामखोर को जल्द से जल्द अटक करे, अरेस्ट करे और ये केस जो है फास्ट ट्रैक के ऊपर लेके जाए
और जल्द से जल्द इस हरामखोर को फांसी की शिक्षा दे, वरना हमारे हवाले करके दे। दोस्तों, काफी चिंताजनक ये घटनाएं घट रही है महाराष्ट्र में, और हमारे महाराष्ट्र के गृह मंत्री कार्यक्रम आयोजित कर रहे हैं। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या महाराष्ट्र सरकारमधलं अपयशी सरकार ठरलेलं आहे। दलितांवरचे अत्याचार थांबायला तयार नाहीयेत, महापुरुषांची विटंबना होतीये, हे थांबले जात नाहीयेत। कोण घडवतंय? सरकार कुणाचं आहे? कुठल्या विचारसरणीचं आहे? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। माझी एवढीच विनंती आहे, ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुका अध्यक्ष या नात्याने, की पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर हे सर्व हरामखोर जे कोणी आहे त्या 3 घटनेमधील त्यांना तात्काळ अटक करा, नाहीतर येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये बोंबाबोंब मोर्चा काढेन, आणि तसंच पॅन्थरचा दणका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढेच बोलतो। जय भीम, जय शिवराय।